प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मस्त झणझणीत अशी गावठी पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवणार आहोत. ही रेसिपी बघितल्यानंतर न खाणारे देखील अगदी आवडीने खातील. बनवायला सोपी आणि चवीला भारी अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघूयात. तर शेवग्याच्या शेंगा छान कट करून साफ करून घेतलेल्या आहेत आणि धुवून घेतलेल्या आहेत. तर आवडीनुसार लहान मोठे याचे तुकडे करून घेऊ शकता. इथे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक बारीक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आला आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे. इथे मी सुक्या खोबऱ्याचा बारीक बुरा घेतलेला आहे, म्हणजे बारीक असं दरदरीत पावडर अशी घेतलेली आहे. तर साधारणतः तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल तर ओलं खोबरं जरी घेतलं तरीही चालेल, पण अगदी झटकीपट सगळ्यांच्याकडेच सुकं खोबरं असतं, त्यामुळे मी ते सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. माझ्याकडे ओलं खोबरं संपलेलं, त्यामुळे तरी ऐवजी तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल. तर अगदी फाईन पेस्ट केलेली नाहीये, तर हे असं दरदरीत वाटण करून घेतलेलं आहे. कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तर भाजी किती प्रमाणात आहे त्यावर तेलाचं प्रमाण ठरवावं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की यात आधी कांदा घालून घ्यायचा आहे. कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालावं, ज्यामुळे कांदा पटकन भाजला जातो आणि चवही छान लागते. तर पूर्ण रंग बदलेपर्यंत तांबूस रंगावर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग छान बदललेला आहे, अगदी सोनेरी रंगावर कांदा भाजला गेलाय. आता यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि झाकण लावून टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. टोमॅटो छान विरघळलेला आहे. आता यामध्ये 1-2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी टाकते. अगदी चिमूटभर हळद, चटणी म्हणजेच मसाला छान तेलावर परतून घ्यायचा आहे. रंग बघू शकता काय सुंदर आलाय ते. चटणी परतल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आणि ती देखील छान परतून घ्यायची आहे. तर कोल्हापुरी कांदा लसूण चटणीमुळे फ्लेवर, रंग म्हणजे चव आणि रंग दोन्हीही छान येतात. इतर जास्तीचं काहीच घालण्याची गरज नाहीये. आलं लसूण पेस्ट साधारणतः परतली की यामध्ये जे दरदरीत वाटून घेतलेलं सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे. सुकं खोबरं नसेल तर डेसिकेटेड कोकोनट जे बाजारात तयार भेटतं ते असेल त्याचा वापर केला तरीही चालेल, किंवा जे आपल्याकडे खोबऱ्याची चटणी असते त्याचा वापर केला तरीही चालेल, किंवा ओलं खोबरं वाटून घातलं तरीही चालेल. तर हे देखील छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या. मीठ घालायचं. कांदा भाजताना देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ घालताना अंदाजे आणि चवीनुसारच घालायचं. सुरुवातीला शेंगा छान अशा नुसत्या परतून घ्यायच्या, पाणी न घालता. तर शेंगा बघूनच इतक्या सुंदर दिसतात तर लगेचच खायची इच्छा होते. तर यामध्ये 1-2 वाटी पाणी घालणार आहे.
तर रंग काय सुंदर दिसतोय ते बघा. तर इथे मी रस्सा भाजी बनवते, म्हणजे रस भाजी बनवते. त्यासाठी 2 वाट्या पाणी घातलेले आहे. तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी घेतलं तरीही चालेल. तर आता हे झाकायचं आणि 4 ते 5 मिनिटांसाठी मंद ते मध्यम आचेवर छान शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून शेंगा आतपर्यंत छान शिजल्या जातील आणि त्यामध्ये मीठ मसाला देखील छान मुरलं जाईल. तर हे बघा जवळपास 5 मिनिट झालेले आहेत. पाणी पण आटलेलं आहे. तर साधारणतः रस असा ठेवलेला आहे ह्याच्यात. तर शेंग आधी चेक करून बघूयात. तर शेंग देखील छान शिजलेली आहे. आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. अगदी 7 मिनिटांमध्ये झटकीपट ही भाजी तयार होते. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. गरमागरम भात असू देत, भाकरी चपाती कशासोबतही खायला खूप छान लागते. या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला याची चव कशी वाटली, कशी पद्धत वाटली नक्की कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा. माझ्या रेसिपीज बघत रहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.